नमस्कार प्रेक्षकांनो. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यामध्ये आता इकडे रतनला सारंगनं चांगलीच धुलाई केलेली असते. सारंगनं सुशीलाचे दागिने रतनकडे मागितलेले असतात आणि ताबडतोब रतन ते दागिन्यांचा बॉक्स घेऊन येतो आणि तो सारंगकडे देऊ लागतो. तेव्हा सारंग म्हणतो की माझ्याकडे कशाला देतोस? ज्याचा आहे त्यालाच दे. मग रतन हात जोडून ते दागिने सुशीलाकडे देतो. सुशीला तो बॉक्स घेऊन त्या मुलीकडे जाते जिच्यासोबत रतन लग्न करणार असतो आणि म्हणते की तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि हा माणूस खूप नीच आहे. अशा माणसासोबत आयुष्य काढण्यासाठी पुन्हा विचार कर. ते ऐकून ती मुलगी लग्न नाकारते आणि आपल्या आईवडिलांसोबत तिथून निघून जाते. इकडे मोनिका राजकुमारला सांगते की सारंग आज रात्री घरी येतोय, त्यामुळे आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे आणि तिलोत्तमाच्या मनात विष पेरण्याचा प्लॅन करते. इकडे सुशीला सारंगचा आभार मानते आणि सांगते की तिचं स्त्रीधन परत मिळालं. तर सारंग म्हणतो की तुमचं हक्काचं तुम्हाला मिळालं. त्यानंतर ते निघतात. दुसरीकडे रतन बदला घेण्याची शपथ घेतो. सावली आभीरसोबत येते आणि रतनला विनंती करते की तिच्या मुलाला काही करू नये. ती पैसे परत देईल. आभीर सांगतो की एका सुपर हिरोनं त्याला वाचवलं आणि रतनला मारलं. अचानक एक व्हॅन ओव्हीवर येते, पण सावली वेळेत तिला वाचवते. त्याच वेळी सारंग तिथं असतो. पुढे पोलीस येऊन सारंगवर चोरीचा खोटा आरोप करतात आणि त्याला घेऊन जातात. जंगलात नेऊन इन्स्पेक्टर त्याला धमकी देतो की पुन्हा बेळगावात दिसू नये. दुसरीकडे मोनिका सावली संस्कृत बंद करून शुभ्रा संस्कृत सुरू करण्याचा प्लॅन करते, पण तिलोत्तमा विरोध करते. पुढे गुंड ओवीच्या मागे लागतात आणि ती सावलीच्या घरी लपते. त्याच वेळी सारंग तिथे येतो आणि आभीर त्याला आत घेऊन येतो. शेवटी सर्वात मोठा धमाका. 8 वर्षांनंतर सारंग आणि सावली समोरासमोर येतात, त्यांच्या मुलांसह. आता गैरसमज दूर होऊन हे चौकोनी कुटुंब पुन्हा कसे एकत्र येते हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.